वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या गांजाची लागवड, 13 लाख रुपये किमतीचे 215 किलो गांजाची झाडे जप्त. चांदवड. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे सुमळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी गांजाची लागवड करणारे एका संशयितावर कारवाई केली आहे. दिनांक 27/11/2024 रोजी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दुखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दुखखेड शिवारातील रवींद्र नामदेव गांगुर्डे यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 83 व 84 या ठिकाणी छापा टाकला. सदर छापात 215 किलो वजनाची 35 गांजाची झाडे रुपये 12,93,060 रुपयेचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्यांचे स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीसह सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. वरील गुन्ह्यातील आरोपी रवींद्र नामदेव गांगुर्डे यांच्या विरुद्ध यापूर्वी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी या गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरणेकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वडनेर भैये पोस्टचे सोपिन दिनकर मुंडे, प्रकाश जाधव तसेच स्थागुशाचे सुपणीय नवनाथ सानप, मोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सतीश जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. वृत्त संकलन माधव खाबिया.